नमस्कार. आज ऐकूया कबीर आणि अंजलीची ऑफिसमधली प्रेमकथा. रातचे नेमके 8:55 वाजले होते. कंपनीच्या 14व्या मजल्यावर मृत शांतता पसरली होती. फक्त पावसाच्या सऱ्यांचा जोरदार आवाज खिडक्यांना आपटत होता. जणू निसर्ग स्वतः या गुप्त भेटीला साथ देत होता. फक्त सीईओ कबीर मेहराच्या कॉर्नर ऑफिसची मंद लाल केसरी लाईट आणि पॅन्ट्रीची एकटक बल्ब जळत होती, ज्यामुळे सगळं फ्लोअर एक रहस्यमय उष्ण वातावरणात बुडालं होतं. अंजली शर्मा, 27 वर्षांची, सिनियर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, आज जाणीवपूर्वक उशिरापर्यंत थांबली होती. तिची पांढरी सिल्क ब्लाऊज पसिनेमुळे ओली झाली होती, इतकी घट्ट की तिचे रसाळ, जड आंबे कापडावरून उफाळून येत होते. प्रत्येक श्वासाबरोबर हलकेच उंच खाली होत होते. काळी पेन्सिल स्कर्ट मांड्यांवर चढली होती. प्रत्येक हालचालीत मऊ त्वचेचा स्पर्श हवेत उमटत होता. तिच्या अंगावर हलका जॅस्मिनचा सुगंध होता, तो सुगंध जो कबीरला नेहमीच वेड लावत असे. कबीर मेहरा, 41 वर्षाचा सीईओ, कॅबिनमधून बाहेर आला. त्याच्या शर्टच्या आस्ती वर चढवल्या, टाय पूर्ण ढिली, डोळ्यात क्रूर भूक आणि मालकीची जिद्द. तो थेट अंजलीजवळ आला, पावले ठाम, जणू शिकारी आपल्या शिकारीला पकडण्यासाठी येत होता. "अजून का इथे बसली आहेस?" त्याच्या आवाजात कठोर आज्ञा होती. "मी सांगितलं होतं, उशिरा राहू नकोस." अंजलीने हळूच डोके वर केले, ओठांवर आव्हानात्मक हसू. "सर, तुम्हीच प्रेझेंटेशन मी पूर्ण करणार आहे. तुम्हीच तर सांगितलं होतं, जे हवं ते कर." कबीरने तिच्या खुर्चीच्या मागे उभं राहून खांद्यावर जोरदार दाब टाकला. "खूप बोलतेस तू. आज मी तुला शिस्त शिकवतो." अंजली थरथरली, पण तिने त्याच्या हाताला हलकेच स्पर्श केले. "शिस्त की दुसरं काही?" कबीरने तिला एकदम उचललं, कॉन्फरन्स रूममध्ये नेलं, लांब ग्लास टेबलवर बसवलं. पावसाचा आवाज जोरात येत होता, जणू प्रत्येक थेंब त्याच्या उष्ण श्वासांशी स्पर्धा करत होता. त्याने तिची स्कर्ट हळूच वर सरकवली, मांड्यांवर बोट फिरवली, इतक्या जोरात की अंजलीची श्वास रोखली गेली. "मी ठरवतो काय करायचं," कबीरने कठोरपणे म्हटलं. "तू फक्त समर्पण कर." अंजलीने त्याच्या शर्टचे बटन उघडले, नखांनी त्याच्या छातीवर हलके ओरखडे काढले. "ठीक आहे सर, पण लक्षात ठेवा, मी तुझी गुलाम नाही. मी तुझी इच्छा आहे." कबीरने तिच्या रसाळ आंब्यावर हात ठेवला, जोरात दाबली, मग हळूहळू मसले, जणू त्याचे मालकीचे आहेत. अंजलीची सिसकारी निघाली. तिने डोळे बंद केले, पण त्याला जवळ ओढलं. त्याचे ओठ एकमेकात बुडाले. खोल भुकेले केस, जीभ एकमेकांशी लढत होत्या. दात हलके चावत होते. कबीरने तिच्या गळ्यावर किस केला, नंतर खांद्यावर, मग छातीवर. प्रत्येक स्पर्शात क्रूर मालकी आणि उन्माद होता. पावसाच्या सऱ्यांनी टेबलवर सावल्या नाचवल्या. कबीरने तिला टेबलवर पूर्ण पसरवलं, स्वतः वर आला. त्याचे हात तिच्या कमरेभोवती घट्ट, जणू ती पळून जाऊ नये म्हणून. अंजलीने त्याच्या पाठीवर नखे रुतवली, त्याला आणखी जवळ ओढलं. दोघांचे शरीर एकमेकात विलीन होत होते. पसिना मिसळत होता, श्वास एकमेकांच्या तोंडात मिसळत होते. प्रत्येक हालचाल उष्ण, लयबद्ध, जणू पावसाच्या तालावर नाचत होती. कबीर जोरजोरात हलत होता, प्रत्येक धक्क्यात मालकी दाखवत. अंजली खाली पडलेली, त्याच्या ताब्यात, पण तिच्या डोळ्यात अजूनही बंडखोरी. तिने त्याच्या कानात कुजबुजली, "आणखी जोरात सर, मी तुझ्यासाठीच थांबले आहे." त्याचा वेग वाढला. टेबल हळू लागली. पावसाचा आवाज त्याच्या सिसकाऱ्यांमध्ये हरवला.
कबीरच्या श्वासावेगाने अंजलीच्या मांड्या त्याच्या कमरेभोवती घट्ट. दोघे एकत्र थरथरले. उष्ण लाट, पसिना आणि एक विचित्र समर्पण. कबीर हाफत तिच्यावर पडला. अंजली, मी तयार आहे. अंजलीने त्याला थांबवलं. हाताने छाती दाबली. थांबा सर, आज सेफ नाही. आज सेफ नाही. कबीर चकित. काय? अंजलीने दुष्ट, विजयी हसू दिलं. मी गोळ्या बंद केल्या. गेल्या 3 महिन्यापासून कबीरचा राग उसळला. तू मला ब्लॅकमेल करतेस? अंजली हसली, त्याच्या केसात बोट फिरवत. नाही सर, ही माझी सिक्युरिटी आहे आणि तुझी इच्छा पूर्ण करणार. कबीरने शेवटचे जोरदार स्पर्श केले. दोघे पुन्हा एकत्र थरथरले. गरम श्वास, पसिना आणि शांतता. कबीर थकलेला तिच्यावर पडला. हे तुझे प्रमोशन आहे का? अंजलीने त्याच्या ओठांना हलका विजय किस दिला. हो सर, परमनंट. आणि पुढच्या महिन्यापासून मी तुमच्या कॅबिनच्या बरोबरच, खास माझ्यासाठी. कबीरने तिच्याकडे पाहिलं. राग, भीती आणि एक विचित्र आकर्षण. तू खूप धोकादायक आहेस अंजली. अंजली कुजबुजली. मला माहीत आहे, पण तुम्हाला मीच असेच आवडते. बाहेर पाऊस आणखी जोरात पडू लागला. जणू साक्षीदार बनून दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारू बसले. उद्या मीटिंगमध्ये सगळं सामान्य दिसेल. स्माइल्स, रिपोर्ट्स. पण आतून एक नवीन, उष्ण, धोकादायक खेळ सुरू झाला होता. आणि या खेळात कोण जिंकेल हे अजून ठरलेलं नव्हतं. समाप्त.